ऍड निघतात किंवा जे पुस्तकाचे वाहवा होते त्याच्याऐवजी आपण पाठ्यपुस्तकाला पहिले जोर देऊ ना. पहिले त्याची उदाहरणं आपण अवगत करू, नंतर इतर हे पूर्ण पुस्तक झाल्यानंतर पाठ्यपुस्तकातली उदाहरणं सोडवल्यानंतर घेऊ शकतात आधार मध्ये. फोन आहे, ठाण्याचा फोन आहे, कोमल पवार यांचा फोन आहे. कोमल विचारा प्रश्न. मला बहुपदी प्रकरण समजत नाही, किती माहिती बरोबर मला कळत नाही. बहुपदी म्हणजे नववीचा प्रश्न आहे हा. पण तरी सुद्धा काय म्हणजे कसं समजून घेता येईल तिला? आता बहुपदीमध्ये आपण लिहिताना चल जी आहे ए पासून झेड पर्यंत 26 चल आहेत आणि त्या चलाचा घातांक आता प्रतिनिधी चलात एक्स वाय झेड या 3 चलाचा पुस्तकामध्ये जास्त प्रमाणात वापर केला आहे. पी क्यू एक्स वाय झेड. तर त्या एक्सचा घातांक जर आपण 4 लिहिला, परत त्याला सहगुणक दिला 3, एक्सचा घातांक 3, परत एक्सचा घातांक 2 असे उतरत्या क्रमाने त्याला मांडायचं. म्हणजे ही झाली बहुपदीची संकल्पना. मग याच्यामध्ये बेरीज, बहुपदीची बेरीज करायची. तर बेरीज करत असताना सजातीय पद एकत्र घ्यायचे. म्हणजे तिसरा घातांक असेल, परत दुसरी बहुपदी असेल तिसऱ्या घातांकाची, तर तीच तिसऱ्या घातांकाखाली तिसरा घातांक मांडावा. दुसरा घातांक जो असेल त्या पदाचा तो त्याच्याखाली मांडावा, दुसऱ्या घातांकाखाली दुसऱ्या बहुपदीचा. तर घ्यायला हवे. म्हणजे तिसरा घातांक, दुसरा घातांक, पहिला घातांक आणि शेवटी संख्या असते. मग ते धन असो अथवा ऋण असो, आम्ही या दोघांची बेरीज करायची. म्हणजे बेरीज झाली ती आणि गुणाकारामध्ये बहुपदीच्या त्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे जो सहगुणक आहे त्यांचा गुणाकार करायचा. सहज आपण संख्यांचा जसा भागाकार करतो तर संख्यांचा भागाकार करत असताना ह्या बहुपदीचा सुद्धा भागाकार आपण. बरोबर. आता तुम्ही जी बहुपदीची कन्सेप्ट समजून सांगताय, अशा अनेक संकल्पना ज्या आहेत गणितातल्या त्या तुम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगत असाल. पण आता जो अगदी कमी काळ राहिलेला आहे परीक्षेला, अशा वेळेस संकल्पना समजून घेण्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने कशी तयारी करता येईल? परीक्षेच्या दृष्टीने माझ्या मते जे विद्यार्थी आहेत त्याच्या मनामध्ये पहिली बार विद्यार्थ्यांना आव्हान आहे, चांगलं आहे की टेन्शन किंवा ताणतणाव गणिताचा हा आजपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मी असं चॅलेंज देऊ शकतो की त्यांनी कारण महाराष्ट्रामध्ये बोर्डाचे 16.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि मुंबई विभागातून 3.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. या सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की जो ताणतणाव आहे तो पहिले तुम्ही कमी करा. पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवा. प्रश्नपत्रिकेचा सराव करा. बरोबर. प्रश्नपत्रिकांचा सराव जितका जास्तीत जास्त तुम्ही करा तेवढी गणिताची भीती कमी होईल आणि सुदाम सरांसारखे तुमचे जे शिक्षक असतील त्यांची सुद्धा मदत तुम्ही परीक्षेपर्यंत जरूर घ्या. आज मध्ये आपण इथे सांगणार आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.